नमस्कार, मी मायावती. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. आजच्या दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी. पंजाब मधल्या फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील 7 शार्प शूटरला फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात. सकाळी 5:45 वाजता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील थरार. आयुक्तांकडून शाबासकी. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला 100% भरलं. मराठवाड्याची तहान आता भागणार. आता सविस्तर बातम्या. पंजाब मधल्या फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील शस्त्रधारी 7 शार्प शूटरला सकाळी 5:45 वाजता शहरालगतच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून ताब्यात घेऊन सायंकाळी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू होती. यात त्यांच्याजवळून काही शस्त्र कार जप्त करण्यात आली आहेत. 10 अधिकारी आणि 40 कर्मचारी यांच्यासह QRT जवानांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून सदर कारवाई पार पाडली. शहरातील क्राईम बीटच्या पत्रकारांना नेहमीच होणाऱ्या मॉक ड्रिलच्या बातम्या करण्याची सवय आहे. मात्र आजच्या दिवशी शहर पोलिसांनी खरोखरच उल्लेखनीय कामगिरी बजावत पंजाबमधील शस्त्रधारी 7 शार्प शूटरला समृद्धी महामार्गावरून जात असताना अटक केली आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथे गुरुद्वाराजवळ झालेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पंजाब पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. आरोपींचा नांदेड पासून पाठलाग करून समृद्धी महामार्गावरील एका बोगद्यात विशेष ऑपरेशन राबवून त्यांना पकडण्यात आले. रविंदर सिंग उर्फ रवी, सुखचैन सिंग, अक्षय कुमार उर्फ बच्चा, दलेर सिंग, गुरप्रीत सिंग आणि प्रिन्स अशी आरोपींची नावे आहेत. फिरोजपूर येथील अकालगड साहेब गुरुद्वाराजवळ एक कारवर केलेल्या बेधडक गोळीबारात जसप्रीत कौर, दिलीप सिंग आणि आकाशदीप सिंग या तिघांचा खून करण्यात आला होता. आरोपींनी केलेल्या गोळीबारात मृतांच्या अंगावर जवळपास 50 गोळ्या लागल्याचे आढळले होते. या ऑपरेशन मध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील 10 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. पहाटे 3 वाजल्यापासून या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली होती. बुलेट प्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांसह पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला. आरोपींची इनोव्हा कार डिझेल भरण्यासाठी थांबली असताना ही कार शिर्डीकडे मार्गस्थ होताच पोलिसांनी बोगद्यात त्यांना अडवून पकडले. या मोहिमेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील 10 अधिकारी आणि 40 कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. सदर समृद्धी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे, प्रशांत स्वामी आदींनी सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे भरभरून स्वागत करीत शाबासकी दिली. सर्व टीमला पोलीस विभागामार्फत अवॉर्डसाठी शिफारस केली जाणार असल्याचेही म्हटले जात आहे. पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे 3 तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील 3 व्यक्तींचा मर्डर झालेला होता. त्याच्यामध्ये एक 25 वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता. या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती. आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला 3-3:30 वाजता याबाबत माहिती कळवलेली होती. आमचे क्राईम ब्रँचचे PI गुरमे, त्याचबरोबर आमचे नाईटॉनचे त्या दिवशी आज रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर, त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम, QRTची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे 10 अधिकारी आणि 40 अंमलदार हे सर्व बुलेट प्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते. आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची, परंतु त्यांच्याकडे शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते. त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर
सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे. तपास चालू आहे त्यांच्याकडे. पंजाबची टीम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू. किती आरोपी ताब्यात घेण्यात आले? 7 आरोपी ताब्यात घेण्यात आले. नाही, आता त्या गुन्ह्याचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे. त्याबद्दल मला काही सांगता येणार नाही. तपास चालू आहे त्याबाबत. गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांचा म्हैसमाळ येथील कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील नाच गाण्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीने शेतकरी संकटात आला असताना आमदार मात्र नाच गाण्यात मग्न असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू आहे. गंगापूर खुलताबाद मतदारसंघाचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांचा नुकताच म्हैसमाळ येथे कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्यातील नाच गाण्याचा व्हिडिओ जिल्ह्यातील चर्चेचा विषय झालाय. प्रशांत बंब यांनी गुरुवारी रात्री म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात हजेरी लावली. दुपारी 2 वाजेपासून रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. यात रात्री 7 वाजेपासून ऑर्केस्ट्रा सुरू करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रशांत बंब देखील स्वतःला रोखू शकले नाहीत. त्यांनी स्टेजवर जात खाई के पान बनारसवाला या गाण्यावर चांगलाच ठेका धरला. त्यांच्या नाच गाण्याच्या स्टेप पाहून सारेच अवाक झाले. आमदार बंब यांच्या नाच गाण्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय. दरम्यान अतिवृष्टीने शेतकऱ्यांची पिके पाण्यात असून अनेक ठिकाणी पिके आडवी झाली आहेत. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तालुक्यातील चिखलमाई रस्त्यातून बैलगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांना आली आहे. या पार्श्वभूमीवर त्याच मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना शेतकरी व मतदारसंघातील जनतेशी काही देणे घेणे नाही असा आरोप महाविकास आघाडीचे कृष्णा पाटील डोणगावकर, किरण पाटील डोणगावकर, विलास चव्हाण, डॉक्टर ज्ञानेश्वर नीळ आदींच्या वतीने लावण्यात आले होते. गुरुवारी रात्री आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मतदारसंघामध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला 100% भरलाय. त्यामुळे मराठवाड्याची तहान आता भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणं आता भरली असली तरी राज्याच्या तुलनेत 65.35% धरणं भरली आहेत. मागील आठवड्यात झालेल्या पावसानं मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. राज्यात मराठवाड्याच्या पाणीसाठ्यावरून कायम चिंता व्यक्त करत असताना मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला 100% भरलाय. त्यामुळे मराठवाड्याची तहान आता भागणार आहे. मराठवाड्यातील बहुतांश धरणं आता भरत आली असली तरी राज्याच्या तुलनेत 65.35% धरणं भरली आहेत. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी जायकवाडी धरणात 32.69% पाणीसाठा होता. आता धरण 100% भरलं आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसानं मराठवाड्यात नागरिकांची दाणादाण उडाली होती. हजारो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आता हवामान विभागाने पुढील 3 दिवसांसाठी मराठवाड्याला पावसाचा इशारा देण्यात आला असून त्यानंतर हलक्या ते मध्यम सरींचा अंदाज आहे. मराठवाड्यात गणेशाचं स्वागत पावसानं होणार आहे. हवामान विभागानं मराठवाड्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगरसह लातूर, धाराशिव जिल्हे वगळता उर्वरित मराठवाड्याला जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर ओडिशा, दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या सार्वजनिक आरती कार्यक्रमात माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी शिवसेनेचे उभाटा गट नेते चंद्रकांत खैरेंचे नाव अगोदर घेतल्यामुळे शिवसेनेचे शिंदे गट खासदार संदीपान हुमरे चांगलेच संतापले. त्यांनी घोडेले यांना प्रोटोकॉल पाळण्याचा सल्ला दिला. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संदीपान हुमरे यांच्यामध्ये हमरीतुमरी झाली असल्याचं पाहायला मिळालं. सार्वजनिक कार्यक्रम आहे, गणेशोत्सवाचा कार्यक्रम आहे, ट्रस्टचा कार्यक्रम आहे. त्याच्याकरता गणेश चतुर्थी निमित्त शहराचे ग्रामदैवत संस्थान गणपती या ठिकाणी सार्वजनिक आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या सार्वजनिक आरतीमध्ये मंत्री अतुल सावे, माजी मंत्री भागवत कराड, खासदार संदीपान भुमरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे इत्यादी अनेक मान्यवर उपस्थित होते.
सार्वजनिक आरती झाल्यानंतर सर्व नेते व्यासपीठावर आले। यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले नेहमीप्रमाणे सूत्रसंचालन करत होते। नंदकुमार घोडेले यांनी मंत्री अतुल सावे, खासदार भुमरे यांच्या अगोदर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचे नाव घेतले। यावरून भुमरे चांगलेच संतापले। हा घरचा कार्यक्रम नसून सार्वजनिक कार्यक्रम आहे, त्यामुळे या ठिकाणी प्रोटोकॉल पाळा, असा दम संदीपान भुमरे यांनी घोडेले यांना दिला। यावेळी चंद्रकांत खैरे म्हणाले, प्रोटोकॉल पाळत नाही असं म्हण। त्यानंतर व्यासपीठावर बसलेल्या चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघत संदीपान भुमरे यांनी काहीतरी शब्द उच्चारले। यावेळी खैरे म्हणाले, आता चूप बस। त्यावर भुमरे म्हणाले, अय बोलायचं नाही असं म्हणत नंदकुमार घोडेले यांना म्हणाले, देवाच्या ठिकाणी असं करायचं नाही। त्यानंतर व्यासपीठावरील इतर मान्यवरांच्या मध्यस्थीमुळे हा वाद मिटला। काय प्रोटोकॉल पाळला नाही गेला? खैरे साहेब, काय प्रोटोकॉल पाळला? गणपतीमध्ये प्रोटोकॉल नसतो काही, हे धार्मिक काम आहे, हे धार्मिक काम आहे, सरकारी काम असतं तर प्रोटोकॉल होतं, सरकारी काम नाही, काही प्रोटोकॉल, काहीतरी आपलं बोलायचं, काहीतरी त्याला मला असं वाटलं की ते म्हणजे मध्ये घुसून त्या ठिकाणी काही होऊ शकत नाही। आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे कॅबिनेट मंत्री, जे काही देशाचे अर्थमंत्री राहिलेले, त्या बाबतीत मी बोललो, मी माझ्यासाठी नव्हतो। खैरेंवर बरं चिडला। खैरेंवर चिडायची मला काही गरज नाही। काय खैरे सध्या चिडचिड करतात। प्रोटोकॉल पाळला जात नव्हता, पण तुम्ही खैरेंना प्रोटोकॉल हा पाळला गेला पाहिजे। इथं राजकारण केलं गेलं नाही पाहिजे। राजकारणाच्या ठिकाणी आपण राजकारण करू, पण इथं प्रोटोकॉल पाळला पाहिजे ह्या मताचा मी आहे। पण तुम्हाला अंबादास दानवेने आल्या आल्या डोळा मारला। कुठं काय डोळा मारलेला मी बघितला नाही, पण अंबादास दानवे हे शिवभक्त, मी सुद्धा गणेश भक्त आहे। आम्ही सगळे गणेश भक्त म्हणून इथे एकत्र आलेलो आहे। इथं कुठेही राजकारण तुम्ही आल्या आल्या सावे साहेबांना हॅलो केलं, त्यांना शेकान केला, खैरे साहेबांकडे दुर्लक्ष केलं। मी खैरे साहेबाचं शुभेच्छा देत असताना नाव घेतलं, पण त्यांनी माझं नाव घेत नाही, त्याला मी काय करू? मी तर नाव घेतलं त्यांचं। नाही, मी टाळलं असतं तर नाव घेतलंच नसतं, मी त्यांचं नाव घेतलं, पण ते मला टाळतात, त्याला मी काय करू? जनता टाळीत नाही, मला मी काय करू? तुम्ही रागावले होते नाही, रागवायचं म्हणजे मला काय म्हणायचं, हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही, हा गणेश भक्ताचा कार्यक्रम आहे। आणि गणेश भक्ताचा कार्यक्रम असल्यामुळे कोणी कोणाचा इथं प्रोटोकॉलचा विषय नाही। आपण सगळे गणेश भक्त आहे, पक्षाच्या ठिकाणी प्रोटोकॉल असतो, इथं प्रोटोकॉलचा काही प्रोटोकॉल पाळा असं बोलत होता ना? काय प्रोटोकॉल? नाही, मला काय म्हणायचं, त्यांना अजून बी कळा ना आपण माझी झालो म्हणून, मी तरी काय करू? त्याला लक्षातच येईना काय। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन। जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा, सगळ्याला प्रेमाच्या तुझा सुगंध दिला देवा, फुला फुलातून देतो संदेश आम्हाला देवा। जल जीवन मिशन पूर्णत्वाला नेण्यासाठी महाराष्ट्र शासन अथक परिश्रम घेत आहे। प्रत्येक ग्रामस्थाने पाण्याचा काटकसरीने वापर केल्यास संपूर्ण गावास वर्षभर पाणी उपलब्ध होईल।
आपली ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांनी जे आपल्या गावातले पाण्याचे स्रोत आहेत त्याची सुरक्षा करणं आवश्यक आहे. आता सांडपाणी कचरा पाण्यात मिसळणार नाही याची मिळून चोख व्यवस्था करायची आहे. महाराष्ट्र शासनाच्या जल जीवन मिशनचा एक भाग बनूया. आपण सगळ्यांच्या सहभागाने आता हे पाणी वाचवू, पाणी साठवू आणि शुद्ध पाणी घराघरात पोहोचवू. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. हक्क जनसामान्यांचा शुद्ध पिण्याच्या पाण्याचा. हर घर जल योजना होईल आधार जगण्याचा. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. तर आज आपण कुठला विषय शिकणार आहोत? तर जलजीवन मिशन बद्दल कोणाकोणाला माहित आहे? अरे वा, तू सांग. पाईपलाईन द्वारे घरोघरी नळ दिले जातात. हे नळ आल्याने काय होणार? घरोघरी स्वच्छ पाणी येते. मग त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पाणी वाचवायला काय करावं लागेल? मग पावसाचे पाणी जमिनीत खड्डा करून साठवलं पाहिजे. बरोबर. तुम्ही सगळेजण पाळणार ना मग आपली जबाबदारी? सांगणार ना मग तुम्ही आपल्या घरी? जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रति व्यक्ती प्रतिदिन 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. आता यासाठी लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद, समान पाणी वाटप, उपांगांची देखरेख, देखभाल दुरुस्ती यासाठी सामुदायिक प्रयत्न करून या योजनेचा अविरत लाभ घेऊ. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून आता घराघरापर्यंत नळाद्वारे शुद्ध पाणी पोहोचविण्याची मोहीम पूर्णत्वाला नेली जात आहे. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. ही योजना सुरळीत चालण्यासाठी पंपाकरिता विजेची आवश्यकता असते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी वेळेत भरूया. असे न केल्यास पंपाचे संचालन किंवा अन्य खर्च जसे निर्जंतुकीकरण, देखभाल दुरुस्ती आणि उपकरण व साहित्यांसाठी लागणाऱ्या निधीअभावी योजना बंद होऊ शकते. म्हणूनच आपण आपली पाणीपट्टी ग्रामपंचायतीकडे वेळेत जमा करू. आपली योजना आपली जबाबदारी. केंद्र आणि राज्य शासनानं केली योजना भारी. जलजीवन मिशननं पाणी आणलं आपल्या दारी. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. जलजीवन मिशन ही योजना आभारी शुद्ध पाणी पोहोचवी घरोघरी. आपण निभावू आपली जबाबदारी. वेळेत पाणी पट्टी भरण्याची घेऊ खबरदारी. निर्जंतुकीकरण अन देखभाल दुरुस्ती यातूनच होईल ना मग खर्चाची वजाबाकी. जल पुनर्भरण अन भूजल संवर्धनाची जो कास धरी. शाश्वत पाणी संचयातून भविष्य आपुले सुदृढ करी. शुद्ध पाण्यामुळे निरोगी आयुष्याची किमया न्यारी. केंद्र अन राज्य शासनाची ही योजना गुणकारी. पाणी म्हणजे जीवन, पाणी हे संजीवन. आयुष्य बहरेल घराघरात. मिशन जलजीवन. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी. जलजीवन आले घरोघरी. माझी योजना माझी जबाबदारी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे पकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. तू कुठे? माझा नंबर आहे आता. हो याचा नंबर आहे. तू
कशी आलीस खेळायला? आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला? अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे. म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं. त्यामुळे तुमच्यासोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा. कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची. मग आज वेळ कसा मिळाला? कारण आता आमच्या घरी नळ आलाय, त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही. त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळतंय. मी खेळू ना? हिच्यानंतर माझा नंबर. हा केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचवलं जाते. अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहोचवलं जातंय. त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे. तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. सलाम सरपंच. अरे सलाम युसुफ भाई, काय म्हणतो बा? मी काय ऐकलंय बाबा, तुम्ही जे गावात पाईपलाईन नळ लावून देणार आहे त्याचे पैसे घेणार आहे म्हणून. मी नाही घेणार आहे बा. मग आता तुझ्या घरात वीज येते, त्याचं बिल भरते की नाही? भरतो की. अरे मग तसंच आहे ते. आता तुमच्या घरात पाईपलाईन टाकणं, त्याला नळ लावून देणं, हाच खर्च शासन आणि 10% लोक वर्गणी यातून होणार आहे. पण त्याच्या देखभाल, दुरुस्ती, पाणी सोडायचं, तो विजेचा पंप चालवा लागेल. त्याचं बिल कोण भरत? म्हणजे महिन्याभरात तुम्ही जेवढं पाणी वापराल त्याचं फक्त बिल भरायचं आहे तुम्हाला, बस. याच्यात आपलाच फायदा आहे ना का? म्हणजे आपलं घर, शाळा, सगळीकडे साफ आणि स्वच्छ पाणी येईल. असं का? म्हणजे पाणी जेवढं पाहिजे तेवढंच वापरायचं, म्हणजे आपलं बिल पण कमी येईल ना. आता समजलं मला. येतो मी. जलजीवन मिशन अंतर्गत आता केंद्र आणि राज्य शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून गावागावातील प्रत्येक घरात नळाद्वारे प्रतिदिन प्रति व्यक्ती 55 लिटर शुद्ध पाणी पोहोचत आहे. थांबली पायपीट दूरवरी, नाही हंडा डोक्यावरी, जलजीवन आले घरोघरी, माझी योजना माझी जबाबदारी, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. शहरात श्री गणेशाच्या आगमनानिमित्त शहरातील प्रमुख पदाधिकारी, नागरिक, विविध मंडळे, श्री गणेश महासंघ उत्सव समिती आदींच्या वतीने ढोलताशांच्या गजरात, डीजेच्या कर्णकर्कश ठेक्यावर धूमधडाक्यात मोरयाचा जयघोषात गणरायाचे स्वागत भक्तिभावाने करण्यात आले. शतक महोत्सवी छत्रपती संभाजीनगर जिल्हा श्री गणेश महासंघ उत्सव समितीच्या श्रींची विधिवत पूजा करून महासंघाच्या मध्यवर्ती कार्यालयात प्रतिष्ठापना शनिवारी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आरती करून सर्व गणेश भक्तांना सुख समृद्धी आरोग्य मिळू दे असे साकडे गणरायाला घातले. यावेळी बंडू पुजारी यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा करून मान्यवरांच्या हस्ते प्रतिष्ठापना केली. माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड, गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे, आमदार संजय शिरसाट, हरिश्चंद्र लघाने पाटील, तुषार शिसोदे, पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, उपायुक्त नितीन बगाटे, सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर विवेक जाधव, शतक महोत्सवी श्री गणेश महासंघाचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, उत्सव समिती अध्यक्ष ऋषिकेश जयस्वाल, कार्याध्यक्ष राजेंद्र दाते पाटील, किशोर तुळशी वाघवाले, संदीप शेळके, विशाल दाभाडे, अनिकेत पवार, हरीश शिंदे, निखिल चव्हाण, अक्षय लिंगायत, समीर देवकर, आदित्य शर्मा, विशाल काकडे यांची उपस्थिती होती. प्रसिद्धी प्रमुख सचिन लीला सुखदेव अंभोरे, सुमित दंडुके यांची उपस्थिती होती. राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या ज्योतिनगर येथील निवासस्थानी अजिंक्य सावे आणि ऐश्वर्या अजिंक्य सावे यांच्या हस्ते विधिवत पूजन करत आज गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी गणरायाच्या आगमनाचे स्वागत केले. सहकुटुंब गणरायाची आरती करून गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात गणेश उत्सवाचा पहिला दिवस आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
या प्रसंगी सर्व सावे कुटुंबियांच्या वतीने राज्याच्या सुखी आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली। या प्रसंगी अतुल सावे यांच्या पत्नी अंजली सावे, मुलगा अनुराग सावे यांची उपस्थिती होती। सावे यांनी माध्यमांशी बोलताना शुभेच्छा संदेश दिला। दरवर्षीप्रमाणे आज गणरायाचं आगमन घरी झालेलं आहे। आम्ही दरवर्षी गणरायाला एकच प्रार्थना करत असतो की आमच्या या भारत देशावर, या महाराष्ट्रामध्ये, या छत्रपती संभाजीनगरमध्ये नेहमी सुख, समृद्धी आणि भरभराटी राहो। आणि आवर्जून आम्ही यावेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे आमचा शेतकरी बांधव पण सुखी राहो आणि माझ्या ज्या माता भगिनींना सुरक्षा ती पण त्यांना चांगली मिळो, हीच आज गणरायाच्या चरणी प्रार्थना केली। आणि हा उत्सव सगळ्यांनी आनंदात आणि उत्साहात, शांततेत साजरा करावा, हीच सर्व छत्रपती संभाजीनगरच्या, महाराष्ट्राच्या आणि भारत देशातल्या सगळ्या नागरिकांना विनंती। 72व्या विमुक्त दिनाच्या निमित्ताने भटके विमुक्त आदिवासींच्या हक्कासाठी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या आयोजनाबाबत आयोजकांच्या वतीने माध्यमांशी बोलताना अधिक माहिती देण्यात आली। विमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने ही यात्रेची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुणे या ठिकाणी वाढवून झालेली आहे। ही यात्रा भटकेमुक्त समाजातील लोकांना 74 वर्षानंतर या देशामध्ये जाळाला जागा नाही आणि पुराला जागा नाही, या देशातल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण माणसावरती बजेट नाही, यासाठी इथल्या राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी, त्यांच्यापुढे सवाल उपस्थित करण्यासाठी व भटकेमुक्त सगळ्या वेदना, हक्क, अधिकार, त्यांच्या अडचणी या देशातल्या राज्यकर्त्यांसमोर विसीवर टांगण्यासाठी या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रामध्ये 6000 किलोमीटर प्रवास करणार आहे। आणि सर्व भटकेमुक्तांना जागृत करून, त्यांच्या प्रश्नाची मांडणी करून, त्यांच्या प्रश्नाच्या अडचणी समजून घेऊन, प्रत्येकाचं निवेदन देऊन या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे। 23 सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे। एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, ह्या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण भटकेमुक्तामधल्या 42 जातीवरती बजेट नाही। तुम्ही आवर्जून पहा, वेगवेगळ्या ठिकाणी जा। भटकेमुक्त समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजातील लोकांना घरकुल मिळालं असतं, स्कॉलरशिप मिळाली असती। त्याच्याही पलीकडे त्या भटकेमुक्त समाजातल्या लोकांना जीवन जगण्यासाठी काय जे विविध मार्ग आहेत त्या ठिकाणी ते मिळाले असते, पण तसं काही नाही। हा पूर्ण फसवा कार्यक्रम आहे। या ठिकाणी 2.25 कोटी महाराष्ट्रामध्ये भटकेमुक्त समाजाची लोकसंख्या आहे, 42 जाती आहेत। आजही देशामध्ये त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला इंग्रजी काळातला, त्या सिक्क्याचं अवलंबन केलं जातंय। अजूनही या ठिकाणी कुत्रा मोकळं फिरू शकतं पण माणसाला फिरता येत नाहीये। जातीवर त्याला अटक केलं जातं, त्याला मारलं जातं। या देशामध्ये गाव नाही, भटकेमुक्तांचं गाव नाही, त्यांना राहायला गावामध्ये परवानगी दिली जात नाही, त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाहीत, मतदार यादीमध्ये नाव नाही, रेशन कार्ड नाही, जातीचा दाखला नाहीये, कल्याणकारी योजनेचा त्यांना फायदा होत नाही। जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल, 35,240 मेगावॅट वीज निर्मिती। ह्या जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबीमुळे विजेचा तुटवडा संपणार, नवीन रोजगार निर्मिती होणार, ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार। जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल आहे। जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि NTPC, वेल्सपन न्यू एनर्जी, NHPC, रिन्यू हायड्रो पॉवर, PSTC इंडिया, टोरंट पॉवर, अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले। यामुळे 62,550 इतकी रोजगार निर्मिती होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून 35,240 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे। राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे 1,88,750 कोटी रुपयांची गुंतवणूक, तर राज्यात 2030 पर्यंत 50% वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे। या करारांमुळे शाश्वत वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे। राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता 46,000 मेगावॅट असून 40,870 मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे। राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे। 35,240 मेगावॅट वीज निर्मिती ह्या जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबीमुळे विजेचा तुटवडा संपणार, नवीन रोजगार निर्मिती होणार, ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार। जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल आहे। 1.89 लाख कोटींची गुंतवणूक, 62,000 रोजगार निर्मिती अपेक्षित। जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार, 7 कंपन्यांसोबत करार। घाटी रुग्णालय येथे क्ष किरण विभागात घडलेल्या विनयभंग प्रकरणी विभाग प्रमुख
यांना पदावरून हटविण्यात यावे या मागणीसाठी रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅन्थर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे यांनी संयुक्तपणे जोरदार घोषणाबाजी करत मुख्य प्रशासकीय इमारत येथे आंदोलन करत निवेदन देण्यात आले। शासकीय वैद्यकीय रुग्णालय घाटी या ठिकाणी महाराष्ट्रभरातून कर्मचारी उपचारासाठी येतात, परंतु या ठिकाणी प्रशासनाचा बेजबाबदारपणा सातत्याने रुग्णांच्या मुळावरती उठत आहे। दिनांक 25 रोजी विनयभंगासारखा गंभीर प्रकार घाटीत घडून देखील या बाबीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या विभाग प्रमुखांना, टेक्निशियनना पाठीशी घालण्याचं काम घाटी प्रशासनाकडनं होतंय। याच्या विरोधात आजचं हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे। सातत्याने रुग्णांच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी प्रशासनानं संबंधित आहेत, परंतु डीन महोदयांकडून यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही। बेजबाबदारपणे डीन महोदय वागतात। या ठिकाणी मोठ्या संख्येने वृद्ध असतील, बालक असतील, हे रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात, परंतु त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा खेळ केला जातोय। परस्पर कायम कर्मचारी हे डमी कॅन्डिडेटची नेमणूक करून या ठिकाणी सेवा बजावतात आहेत। ही खऱ्या अर्थानं शासनाची फसवणूक आहे आणि असा प्रकार जर या ठिकाणी सातत्याने असा सुरू असेल तर निश्चितपणे इथल्या प्रशासनाला आम्ही काळं फासल्याशिवाय राहणार नाही। दिनांक 25 ऑगस्ट रोजी क्षय किरण विभागामध्ये एक मुलगी त्या ठिकाणी एक्सरे काढण्यासाठी गेली असता तेथील असणारा पुरुष जो की खाजगी कंत्राटी कर्मचारी होता, जो घाटी प्रशासनाशी संबंधित नव्हता, त्यांनी अत्यंत लज्जा वाचेल असा प्रकार त्या मुलीसोबत केला होता। कपडे काढून तिला एक्सरे काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला होता। त्या प्रकारे तिथं म्हणजे तिथं असणाऱ्या विभाग प्रमुखांनी त्या गोष्टीची अत्यंत म्हणजे बेदखल ती दखल घेण्यात आलेली होती। कुठल्या प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नव्हती। ज्यावेळेस त्या मुलीने तक्रार केली त्यावेळेस विभाग प्रमुखांना खडबडून जाग आली आणि इथं असणाऱ्या डीननी फक्त त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली आहे। जो खाजगी कर्मचारी त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आणि त्या ज्या परमनंट कर्मचारी होती तिच्यावर निलंबनाची कारवाई केली, परंतु अद्यापही त्या ठिकाणी असणाऱ्या विभाग प्रमुखांवर त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही। वर्षा रोटे यांच्यावर कारवाई का होत नाही हाच आमचा त्या ठिकाणी डीन शिवाजी सुकरे यांना सवाल आहे की त्या राजकीय पुढाऱ्यांच्या कोणी नातलग आहेत का किंवा तुमच्या काही हित संबंधाचे आहेत का, म्हणून तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत का? याच्यामध्ये काय आर्थिक वटबंगाल झालंय का? कारण की जर कर्मचारी दोषी असेल तर त्याला विभाग प्रमुख दोषी मानलाच पाहिजे, कारण कर्मचाऱ्यांनी जर काही चूक केली तर विभाग प्रमुख दोषी आहेत ना। कारण की तो कर्मचारी काय 2-3 दिवसापासून काम करत नव्हता, जवळपास 4-5 महिन्यापासून तो त्या ठिकाणी कामाला होता। याचा अर्थ विभाग प्रमुखांचं विभागाकडे कुठलंही म्हणजे लक्ष नाही, ते दुर्लक्ष करत आहेत। शेवटी परत एकदा एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी। पंजाब मधल्या फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील 7 शार्प शूटरला फिल्मी स्टाईलने घेतले ताब्यात। सकाळी 5:45 वाजता मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील थरार, आयुक्तांकडून शाबासकी। मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणारे जायकवाडी धरण गणेश पूजनाला 100% भरलं। मराठवाड्याची तहान आता भागणार। याचबरोबर हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत बघत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN।